कसं असतं, जे राहिले ते मावळे, गेले ते कावळे. उद्धव साहेब जर बोलले तर त्यांच्यासाठी प्राणही द्यायला आम्ही तयार आहोत. दुःखाचा दिवस त्यांना आहे जे घाबरून पळून गेले. आम्हाला आता मागील कित्येक दिवसापासून ही सवय झाली आहे. ज्या दिवशी साहेबांचा आदेश येणार ना त्या दिवशी आम्ही त्यांना बालकडू पाजणार. तुम्ही विद्यार्थी चोरू शकता, शाळा नाही. शाळेचे हेडमास्टर आहे ना. गद्दारी साहेब हे आम्ही जन्मापासून म्हणजे शिवसेना जेव्हा ओपन झाली तेव्हापासून बघत आलेलो आहे. काही फरक पडत नाही आम्हाला या गद्दारीपासून. आणि तेच दिवस परत या महाराष्ट्रात येणार आहेत शिवसैनिकांचे. आम्ही आता घाबरणार नाही, तोडवणार म्हणजे तोडवणार. ही शाळा आहे, शिवसेना ही शाळा आहे. इथं असे आले गेले किती गेले आम्ही मोजत नाही त्याला. आम्ही असे आमदार खासदारांना मोजत नाही. हा गद्दारी ना ठाण्याचा हे भाजपवाले ज्याला हे करतात आणि हा गद्दारी, हा महाराष्ट्राला कलंक लागलेला हा गद्दारांचा. हो एकनाथ शिंदेला मला एक नंबरचा लफंग माणूस आहे. लफंग मूर्ख माणूस आहे, मूर्ख माणूस. किरण म्हात्रे, शाखा प्रमुख, वॉर्ड नंबर 148. सर्वप्रथम सर्वांना शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आताच मी सगळे तुम्ही जे बाईट्स घेत होता मी ऐकलं. एवढे जण गेले, तेवढे जण गेले. गेले म्हणजे ते वरती गेलेत का? तर नाही, ते गेले म्हणजे गेले. कसं असतं, जे राहिलेत ते मावळे, गेले ते कावळे, अशी गोष्ट आहे शिवसेनेमध्ये. आणि शिवसेनेमध्ये नगरसेवक, आमदार, खासदार गेल्याने काही फरक पडत नाही. खरी शिवसेना ही शिवसैनिकांची असते. हे त्या अजून कळलेलं नाहीये. बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे, बाळकडू आम्हाला पाजलेलं आहे. आणि या बडव्याने कोणा मला माहिती नाही. आणि हे अशी लोक सोडून जात आहेत. हे उद्धव साहेबांच्या पाठीवर वार करतायत. उद्धव साहेबांनी ही शिवसेना सांभाळले, वाढवलेली आहे. बाळासाहेबांचे खरे विचार उद्धव साहेब पुढे घेऊन जात आहेत. आणि तरी सुद्धा हे आपल्या फायद्यासाठी हे आमदार, खासदार, नगरसेवक जात आहेत. हे कधी मोठे होऊ शकणार नाही. यांची किंमत 2-4 वर्षाची आहे. खरं सोनं जे आहे, खरं सोनं जे आहे, ज्या पारस म्हणजे बाळासाहेब हे पारस आहेत, त्या पारसाचा स्पर्श आमच्यासारख्या लोखंडाला झाला आहे. त्याचं सोनं झालेलं आहे, खऱ्या शिवसैनिकाचं सोनं झालेलं आहे. अशी शिवसेना आहे, ही कधी संपू शकत नाही. आणि एवढा तुम्ही संपवायचा प्रयत्न कराल त्याच्यापेक्षा डबल ताकदीने आम्ही येऊ. आतापर्यंत आम्ही शांत बसलेलो आहोत, कारण उद्धव साहेब संयमी आहेत. उद्धव साहेबांना माहिती आहे की हा जो तरुण आहे, हा तरुण शिकलेला तरुण आहे, काम करणारा तरुण आहे. जर त्याच्या विचारावर एखादी केस लागली तर त्याचं पूर्ण आयुष्य खराब होऊ शकतं. त्याच्यामुळे नेहमी उद्धव साहेब संयमी भूमिका घेतात. नक्कीच काही ठिकाणी हा संयम सुटण्याची आवश्यकता ही आहे. कारण शिवसेना जी ओळखली जाते ती आपल्या जहाल मताने ओळखली जाते. आणि ती ओळख ही पुन्हा आम्ही त्यांना प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करू. पण शिवसेना या नावामध्ये सेना आहे आणि सेनेमध्ये कधी सेना प्रमुखाचा आदेश मानला जातो. आणि सध्या आमचे उद्धव साहेब सेना प्रमुख आहेत. जोपर्यंत सेना प्रमुखांचा आदेश येत नाही तोपर्यंत पुढचं आम्ही ऍक्शन घेणार नाही. तुम्ही बॉर्डरवर पण बघितलं, सेनेचा किती आपल्याला वाटलं की आम्ही त्यांच्यावर फायरिंग करू, तरी पण जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत ते सैनिक फायरिंग करत नाही. तसंच आम्ही हे शिस्तीने चालणारे माणसं आहोत, नियमाने चालणारे माणसं आहोत. उद्धव साहेब जर बोलले तर त्यांच्यासाठी प्राणही द्यायला आम्ही तयार आहोत. उद्धव साहेबांची प्रतिमा बघून असं वाटतंय की उद्धव साहेब हे संयमी आहेत. ते पूर्ण पुढचा विचार करतात. रागाच्या भरामध्ये माणसाकडनं कधी कधी काही चुका होतात, पण उद्धव साहेब यांचा तुम्ही अभ्यास केला त्या व्यक्तिमत्वाचा, तर ते संयमी आहेत. लोकांचा विचार करणार आहेत की माझ्यामुळे लोकांना त्रास होऊ नये. की एखादं आता मी समजा मला माझ्यावर केस लागली किंवा मी पोलीस स्टेशन मध्ये गेलो, आम्ही तर तयार आहोत काय करायला. पण उद्धव साहेब हा पुढचा विचार करणार आहेत की माझा कार्यकर्ता गेला तर त्याचं कुटुंब पुढे पडलेलं आहे, त्याची नोकरी आहे, त्याचा कारभार आहे. पण मी उद्धव साहेबांना जर ही बाईट उद्धव साहेबांना कधी जर बघायला मिळाले तर मी उद्धव साहेबांना मी विनंती करेन की साहेब तुमच्यासाठी काय करायला आम्ही तयार आहोत. कारण आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि शेवटपर्यंत मरेपर्यंत हा भगवा आम्ही हातात सोडणार नाही. जय महाराष्ट्र. दुःखाचा दिवस त्यांना आहे जे घाबरून पळून गेले. आम्हाला आता मागील कित्येक दिवसापासून ही सवय झाली आहे. आधी आम्हाला हे कळतच नाही की इलेक्शन का होतं आणि आता इलेक्शन झाल्यानंतर असे पळून का जातात. मग आता याच्यावरती काय बोलायचं, दुःख का बाळगायचं. आमचा जल्लोष आम्ही साजरा करणार. मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट, जी माणसं निघून गेलेली आहेत
त्या माणसांमुळे आता आम जनता मतदार सर्व शिवसैनिक विचार करणार आहेत की खरं त्याच्या पुढे यांना निवडून द्यायचं की नाही. आमची मतं परत द्या, गद्दारांनो, खरंच आमची मतं परत द्या. जे कोण पळून जातात त्यांचं आम्हाला जराही दुःख वाटत नाहीये. उलट आमचा जल्लोष अजून वाढतोय. एक वेळ अशी येणार आहे की ह्यांना आता तुडवावं लागणार आहे. फक्त आम्ही आदेशाची वाट बघतोय. यांच्या गाड्या तोडाव्या लागणार, ह्यांना तुडवावं लागणार. त्याच्याशिवाय अशा प्रकारे पळापळ बंद होणार नाही. या आक्रमक भूमिका जी बाळासाहेबांपासून चालू होती, जो शिवसैनिक संयमी नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत संयमाने चालत होता, त्याने आता नेतृत्व कुठेतरी आक्रमक करण्याची वेळ आलेली आहे. जो आदेश येणार तो आम्हाला माहिती आहे आक्रमकतेचाच येणार आहे. कारण आता आम्हाला देखील तुडवा मिशन साजरं करायचंय. ऑपरेशन तुडवा. नक्कीच साहेबांचा आदेश आला का नक्कीच आम्ही ऑपरेशन तुडवा नक्कीच करू. आम्ही पण त्याची वाट बघतोय. वारंवार होते त्यापेक्षा राज्य त्यांच्या असल्यामुळे एक भीतीमुळे का पैशाच्या जोरामुळे कशामुळे माहित नाही जातात आहेत, पण राहिलेले आहेत ते निष्ठावंत आहेत. त्या दिवशी साहेबांचा आदेश येणार ना, त्या दिवशी आम्ही त्यांना बालकडू पाजणार. आवाज तांदूळ महाग झाले, तेल महाग झालं, गहू महाग झाले, साखर महाग झाली. गरिबांनी करायचं काय? काय करायचं गरिबांनी? त्यांच्या पुढे काय डोकं फोडायचं काय? आज आम्ही निष्ठावान आहे, निष्ठावानच राहणार, शेवटपर्यंत निष्ठावान राहणार आहे. आम्ही कोणापुढे झुकणार नाही, त्यांना झुकायला लावणार. या गद्दाराने एकेकांना जोडलं पाहिजे, एकेकांना जोडलं पाहिजे आणि त्यांना परत मतदान देता कामा नये. लोक आता मतदान करताना विचार करणार की आपण मतदान करावं की नाही. आणि बीजेपीने पूर्ण पैशाचं राजकारणामुळे पुढे वाट लावले महाराष्ट्राची. त्यांना खोके देतात ते, परत ते पैसे असे वाढवलेले आहेत, तिकडे वाचवण्यासाठी जातात ते, बाकी काही नाही. त्यांची निष्ठा सगळी गेलेली आहे. मी मनीष दीपक सरोसे, छत्रपती संभाजीनगर. आता साहेब त्यांना सांगेल आम्हाला आदेश देणार, आदेशाचीच वाट बघतोय फक्त. आज आज फक्त आदेशाची वाट बघू. आता साहेब जे बोलतात त्याला आम्हाला तर सन्मानच आहे. तुम्ही विद्यार्थी चोरू शकता, शाळा नाही. शाळेचे हेडमास्टर आहे ना. गद्दारी साहेब हे आम्ही जन्मापासून म्हणजे शिवसेना जेव्हा ओपन झाली तेव्हापासून बघत आलेलो आहे. काही फरक पडत नाही आम्हाला या गद्दारीपासून. हे असे 6 गेले तर आम्ही 12 उभे करू शकतो. ही ताकद ठेवतात ठाकरेमध्ये, ही ताकद आहे. काही फरक नाही पडत. ते स्वतःची चमडी आणि दमडी वाचवण्यासाठी ते दुसऱ्या पक्षात जातात. आता त्यांचं ते वैयक्तिक कारण त्यांना काय त्यांना माहिती, पण आम्हाला काय फरक पडत नाही त्यांचे. आता साहेब जे आदेश देतील ते. आता काल तर राऊत साहेबांनी सांगितलं तुडवा यांना. नक्कीच साहेबांनी जर आदेश दिला तर यांना तुडवणार, जिथे दिसतील तिथे तुडवणार आम्ही. मग काय होईल ते होईल. जुनी शिवसेना काय होती ही परत दाखवणार आम्ही. आज 60वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात तुम्ही बघताय कसे शिवसैनिक घोषणा देत येत आहेत. कारण आता येऊन पुढे ताकदीने शिवसैनिक उतरलेला आहे. कोणी यांना आणलेलं नाही, कोणी गाडी भरून आणलेलं नाही. जुनी शिवसेना होती ती आता आम्ही दाखवून देऊ या गद्दारांना. आणि तेच दिवस परत या महाराष्ट्रात येणार आहेत शिवसैनिकांचे. आम्ही आता घाबरणार नाही, तुडवणार म्हणजे तुडवणार. या वर्धापन दिनाला आता साहेब आदेश देतीलच. जे साहेब आदेश देतील त्याचं तंतोतंत पालन करणार आम्ही. ही शाळा आहे, शिवसेना ही शाळा आहे. इथं असे आले गेले किती गेले आम्ही मोजत नाही त्याला. आम्ही असे आमदार खासदारांना मोजत नाही. आम्ही फक्त शिवसैनिक आणि उद्धव साहेबांच्या पाठी आम्ही खंबीरपणे उभा आहोत. शिवसैनिक हे असल्या आमदार खासदारांना आम्ही मोजत नाही. असे आले किती गेले किती. ही शाळा आहे, आलं का लक्षात. शिवसेना ही शाळा आहे. हा महाराष्ट्र आहे, शिवरायांचा महाराष्ट्र आहे, शिवराय बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे हा. आम्ही तर आमदार खासदारांना मोजत नाही. अहो हे हा गद्दार आहे, तो हा गद्दार आहे ना ठाण्याचा. हे भाजपवाले ज्याला हे करतात आणि हा गद्दारी. हा महाराष्ट्राला कलंक लागलेला हा गद्दारांचा, मराठी शाहीला कलंक लागलेला हा गद्दारांचा. आलं का लक्षात. हा गद्दार आहे ना, हा गद्दाराला हे करतात ते. पण ही शिवसेना आहे. शिवसेना कधी हटत नाही, फुटत नाही, तुटत नाही. अखंड हा बालेकिल्ला आहे महाराष्ट्राचा. असे किती आले किती गेले आम्ही मोजत नाही यांना. हा शिवसेना प्रमुखांचा महाराष्ट्र आहे. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. हा दरांकडे शब्द नाहीत, इथे निष्ठावंत शिवसैनिकांकडे शब्द भरपूर आहेत. बोला पुढे बोला, तुम्ही फक्त विचारा. जे होतंय ना हे स्वतःची चामडी आणि दमडी वाचवण्यासाठी सगळं चाललेलं आहे. तुम्ही जर चांगले कर्म कराल तर तुम्हाला चांगलंच मिळणार आहे, फळ चांगलंच मिळणार आहे. आज बाळासाहेब ठाकरे जे बीज रोवलं होतं, पेरलं होतं, ते आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या रूपाने, आदित्य साहेबांच्या रूपाने आज ते
फुलून आलेले आहे. त्याच्यामुळे त्यांचा रोष कमी होणार नाही. खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. आणि इकडे गद्दार आहे ना, आम्हाला काहीच म्हणायचं नाही. ते गेले ना, ते कुत्रे होते, कुत्रे पाळीव कुत्रे होते. आणि ही आमची जी शाळा आहे, आमची जी फॅक्टरी आहे, आमचा जो ठाकरे ब्रँड आहे, इकडे नवीन नेते तयार केले जातात. आणि जे गद्दारी करतात ना, ते त्यांचे स्वतःच म्हणजे काळी कर्म लपवण्यासाठी ते पळून जातात. एवढंच आम्हाला फक्त माहिती आहे. राऊत साहेब यांच्यावरती पण ईडी सीबीआय जे काय आहे ते कारवाई झाली, पण राऊत साहेब जरा पण डगमगले नाही. जेलमध्ये गेले, 100 दिवस जेलमध्ये राहिले. 101 दिवस हा 101 दिवस जेलमध्ये राहिले. परत उद्धव साहेबांबरोबरच आहे. याला बोलतात खासदार, याला बोलतात प्रामाणिकपणा. ज्यांनी मोठं केलं, त्याच ज्यांनी त्या पक्षाने त्यांना मोठं केलं, त्याच पक्षाबरोबर आज पण ते ठामपणे उभे आहेत. हो, आज आमचा जन्माचा दिवस आहे आणि आज आमच्या रक्तामध्ये शिवसेना आहे. हे तर निष्ठेचा सागर आहे. तिकडे जर टोलक्याचा संजय राऊत साहेबांच्या भाषेत बोलायचं तर गद्दारांच्या टोल्यांचं ते आहे. पैशावर छापलेली शिवसेना आहे. हो, एकनाथ शिंदेला मला एक नंबरचा लफंग माणूस आहे, लफंग मूर्ख माणूस आहे, मूर्ख माणूस. स्वतःच्या बापाचं नाव लावू शकत नाही आणि ठाकरे म्हणतो. ठाकरे म्हणजे काय आहे? ठाकरे म्हणजे भगवं रक्त आणि ठाकरे म्हणजे निष्ठा. आणि ती आमची निष्ठा म्हणजे हे माझा मुलगा आहे. अहो, वारंवार ते आमचं ते अंत बघताय आणि आता आमचं संयम तुटलेला आहे. आता उद्यापासून दाखवणार का शिवसैनिक आणि शिवसैनिक काय असतो ते. त्यांना आता हे 6 खासदार जे आमच्या चिन्हावर लढून जे बाहेर गेलेत, त्याला पळवून मारणार आम्ही. खाली साहेबांना आम्हाला आदेश द्यावा आणि पहिला नंबर माझा लागणार. मी तर पहिला तर ते ओमराजे निंबाळकरच्या घरी जाऊन त्याला दाखवणार की तू कडवा आहेस की ओमराजे निंबाळकर. अहो, ते पलत्या घोडीवर रील बनवणारा, स्वतःच्या बापाचं हे करणारा दगाबाज माणूस आहे ओमराजे निंबाळकर. खाली दिसतो तसा नाही. निष्ठा काय? निष्ठा म्हणजे या बालाकडून शिकून घ्या, 5 वर्षाच्या बाळाकडून शिकून घ्या निष्ठा म्हणजे काय असते ते. अहो, गेला तो जो आमच्या पक्षातून गेला, तो आमच्यासाठी मेला. त्याने आता इथे येण्याचं काम, आता त्याला त्याची अवकात दाखवणार. ओमराजे निंबाळकरला त्याची अवकात दाखवणार आता काय आहे ते.